जयंती महोत्सव गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे आणि 4 ऑगस्टला रविवार दिनांक त्या दिवशी भव्य मिरवणुकीची सोलापूर शहरातल्या जयंती महोत्सवाची सांगते आणि 5 तारखेपासून थोडा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये 31 ऑगस्टपर्यंत जयंती महोत्सव कार्यक्रम सलग चालणार आहे. आता काल 11 तारखेला अण्णाभाऊंची पुण्यतिथी झाली 18 जुलैला. ज्या अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शाहिरीच्या माध्यमातून चालवून यशस्वी केली, परंतु त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यांचे जाण आणि भान केलं. त्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहरातल्या किमान 10 मंडळांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करून त्या ठिकाणी अण्णाभाऊंना त्यांच्या इथे अभिवादन केलं. पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम झाला तो वेगळाच. आणि या निमित्तानं आपल्याला 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टच्या कार्यक्रमाची माहिती आपल्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम अण्णाभाऊ प्रेमींना, समाजाला, नागरिकांना मिळावी त्या हेतूने हे आपल्याशी पत्रकार संवाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे. काय असं वेगळं मिरवणूक, आता सांगतो मिरवणूक ही का, तर आम्ही या मिरवणुकीच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या साहित्याचं, विचाराचं आणि मातंग समाजाच्या शक्तीचं एकजुटीचं प्रदर्शन करणे हा मूळ येतो. हा बेस ह्या जयंतीचा हाच आहे. म्हणून तो कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा, जो 4 ऑगस्टला आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे. आणि 1 ऑगस्टला ते पुतळ्याजवळ अभिवादन गीत कार्यक्रम, सत्कार समारंभ, प्रत्येक मंडळाचे विविध, जसे रक्तदान शिबिर 18 पुण्यतिथीच्या निमित्तानं झाले, तसे प्रत्येक मंडळ मग शैक्षणिक, सांस्कृतिक, इतर उपक्रम, सामाजिक ते राबवणारच आहे प्रत्येक मंडळाचा. त्याचा सगळा मग अधिकृत कार्यक्रम पार पडल्यानंतर थोडंसं सगळी माहिती आपल्याकडे येईलच. जयंतीच्या मिरवणुकीतला असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीतला असू द्या, शिवछत्रपतींच्या मिरवणुकीतला असू द्या, अगर राजमाता आहे, समाज प्रशासनाशी काही जाणून काही कुठलं हे करत नाही किंवा शासनाचे नियम मोडून करत नाही. आमचं म्हणणं आहे ते जे डेसिबल मोजण्याचं मशीन आहे, ते शेंडगावकर साहेब असतानापासून तो विषय आम्ही घेतलेला आहे की ते जे मशीन आहे ते मशीन ओपन झालं ते 45 डेसिबलला जातं. मग जर 75 डेसिबलला आवाजाची मर्यादा असेल आणि मग किती, मग पुढचे मंडळ 25-30 डेसिबल ठेवणार आहेत का, हा प्रश्न आहे. म्हणून ते 45 वगळून अजून एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आता एकत्रित मिरवणूक आल्या, समजा आता सोलापूर या अण्णाभाऊंच्या 35, 40, 45 मंडळ, ह्या वर्षी 50 सुद्धा होते. ह्या सगळ्या मिरवणुका एकत्र आल्या, त्याचा एकत्रित जे ध्वनिक्षेप आहे त्याचा अर्थ तुम्ही कसा मोजता आवाज? केवळ काहीतरी केलं असं म्हणायला सुद्धा प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करू नये हे आमचं मत आहे. आणि मंडळाने सुद्धा डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून लगेच मंडळाकडे, बरं दुसरी गोष्ट, हे गुन्हे दाखल करताना जो नियम आहे, प्रदूषण नियंत्रक मंडळाने पोलिसाकडे फिर्याद केली पाहिजे. याचं दोन्ही प्रदूषण झालेलं आहे, परंतु ते होत नाही. पोलिसच येतात, काही पोलिसच भेटी करतात आणि मग असं असेल तर ते मोजून झालं हे 45 डेसिबल, जे आमचं म्हणणं आहे त्याला आवाज वाचा पडून माझी नम्र विनंती आहे तुम्हाला की एका मंडळाचा, एका जयंतीचा विषय नाही, तर संपूर्ण ह्या मिरवणुकीचा आणि जे ध्वनिक्षेपण मोजण्याचं यंत्रणा आली, यंत्र आलंय, त्या यंत्राचा अभ्यास नसणं, ती जी टेक्निकल टीम नसणं आणि त्याच्या अभावी पुन्हा काहीतरी केलं, मोजलं सगळे एकत्रितपणे, त्याच्यावरती केस दाखल करणं, या मंडळांना मग पुन्हा उच्या पोलीस कचाट्यात घेणं, कोर्टाच्या फेऱ्यात घेणं, हे असं होणार आहे. कृपया त्या दृष्टीनं प्रशासनाने लक्ष घालावं आणि प्रशासनाला लक्ष घालण्यासाठी आपण भाग पाडावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. परंतु त्या ठिकाणी रेल्वे पूल धोकादायक झाला, म्हणजे गर्डेल लावलेलं आहे टेम्पररी, तर ते गर्डेल 4 तारखेला मिरवणुकीसाठी काढावे अशा आम्ही प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना, रेल्वे प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला सगळ्याला विनंती केलेली आहे. त्या संदर्भातही आपण थोडासा आवाज उठवावा. कारण पालखीच्या वेळेला त्या ठिकाणी 1 दिवसासाठी हटवण्यात आलेली आहे, तर त्याच पद्धतीने मिरवणुकीसाठी 1 दिवसासाठी ते हटवावेत, ही आमची प्रमुख मागणी आहे आणि न्याय मागणी आहे.